त्रैलोक्यते सर्वानां सुखानंदात् ऐश्वर्याते सर्वांचं भलं कल्याणकर रक्षणकर आणि तुझे बोलना मुखात खंडराव सद्गुणात महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोटे आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे सद्गुरू आणि त्यांचा अनुग्रह. ह्या अनुग्रहाच्या अंगाने सद्गुरू जेव्हा आपल्याला नाम द्यायचे आणि नाम दिल्यानंतर उपासनेने हरिपाठ करायला जे सांगत होते, तर त्या हरिपाठ तो का सांगायला सांगत होते, तर आपल्याला नाम कसं घ्यायचं आहे, तर हे नामस्मरण कसं करायचं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला स्वरूपाचं अनुभूती कशी घ्यायची हा तो मार्ग आहे. तो मार्ग ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला त्यांच्या हरिपाठातून जे वर्णन केलेलं आहे तो त्यांचा अनुभव त्यांनी सर्वांसाठी सांगितलेला आहे. आणि तो अनुभव आपल्याला व्यवस्थित समजून घेण्यासाठी हा अर्थ म्हणजे हरिपाठ असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला खरं म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण हा थोडं सरळ अर्थ. पण नामस्मरण असं जेव्हा आपण म्हणतो तर नाम म्हणजे दिव्य स्वरूपच, आणि त्या दिव्य स्वरूपाचं नामाच्या द्वारे केलेलं स्मरण म्हणजे नामस्मरण. आणि ह्या अंगाने हे नाम कसं द्यायचं, नाम घेताना नेमकं देवाचं नाम नेमकं काय हे सगळं आपण हळूहळू समजून घेत आहोत. किंवा बऱ्याच गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. आता जो 23वा आणि 24वा जो अभंग आहे त्या अभंगापर्यंत आपण पोचलेलो आहोत. आणि हा अभंग काय ते आता आपण पुन्हा आधी बोलूया आणि त्यावर निरूपण समजून घेण्याचा प्रयत्न. 7, 5, 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा पैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ अजपाजपणे उलट प्राणाचा मनाचा निर्धारू असे ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ रामकृष्ण पंत प्रमियेला हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हा जो मार्ग आपल्याला ते सगळे सांगतात की नामाच्या द्वारे स्वरूपाचं स्मरण करा. आणि हे स्वरूपाचं स्मरण करत असताना साधकाच्या मनामध्ये त्याला हे स्वरूप स्मरण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अनेक ठिकाणी तो ऐकत असतो. आणि त्या ऐकण्याच्या अपेक्षेत त्याला वाटतं की हे चांगलं की हे बरोबर हे चूक किंवा हे अधिक चांगलं आहे अधिक वाईट आहे ह्या अंगाने त्याचं पाहणं चालू असतं. त्याचा अनुभव नसतो. गंमत अशी असते की नाम म्हटलं की ते इतकं सोपं वाटतं आणि त्या नामाने हे स्वरूपाचं स्मरण कसं होईल असंही बऱ्याच साधकांना प्रश्न पडतो. बेलसरे म्हणजे जे कोणी आपला गोंदवल्याचं जे महाराज म्हणतो आपण त्यांचे ते शिष्य म्हणजे खरं म्हणजे ते खरं म्हणजे तात्यासाहेब केतकरांच्या द्वारे ते गोंदवलेकर महाराजांचं ज्ञान आत्मसात करत होते. पण त्यांच्या मनात हा प्रश्न होता की आता आपण म्हणतो की वेगवेगळे जे मार्ग आहेत की वेगवेगळे म्हणजे 7, 5, 3 हे मार्ग सांगितले. 7 म्हणजे समाधीच्या ज्या 5, 7 वस्तू आहेत 7 पायऱ्या आहेत त्या समजून घेता आल्या.
की समाधी 7 पायऱ्या म्हणजे कशा आहेत की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान अशा 7 पायऱ्या आहेत. आणि नंतर समाधी. समाधी आपण म्हणतो समाधीची अवस्था जी म्हटली जाते की पातंजली योगामध्ये जे सांगितलं आहे तर त्यांनाही असं वाटायचं की आपण असं केलं नुसतं नाम घेऊन कसं काय स्मरण होणार, स्वरूपाचा अनुभव कसा येणार, असं ते अतिशय हुशार. आणि त्यामुळे त्यांना तो प्रश्न मनात असायचा. तर एकदा त्यांना त्यांचे जे त्यावेळेला तात्यासारखे तर मार्गदर्शन करायचे, पण ते गोंधळकर महाराजांचा ट्रान्समध्ये जाऊन गोंधळ महाराज जे सांगायचे ते सांगायचे. तर त्याने एकदा सांगितलं की त्यावेळेला गुरुदेव रानडे म्हणून तिकडे म्हणाले जाते, त्यांना भेटायला पाठवलं. मी म्हणलं त्यांच्याकडे जाऊन या बघा ते काय सांगतात. जाऊन त्याने असं काय म्हणजे यांच्या मनात जो शंका होती त्या शंकेचं निरसन करण्यासाठी कर्म इंडायरेक्ट त्यांना पाठवलं. पण तिथे पाठवल्यानंतर त्यांच्या गेल्यावर ते बऱ्याच वेळ बाहेर आले नाहीत. बऱ्याच वेळ ते आल्यानंतर त्याने काय सांगितलं, माझं जे नामस्मरणाचा जो अभ्यास होतो तो पण कोणी आला तरी मी ते पूर्ण करायच्या पुढे येत. अतिशय त्यांचं म्हणजे स्थिती होती, उच्च अवस्था आपण म्हणतो नामस्मरण त्या टाईपची. आणि त्यांनी त्यांना अनेक मार्गदर्शन केलं आणि नामाच्याद्वारे शक्य असं त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेला त्यांना पण वाटलं की आपले सद्गुरू सांगतायत तेही सांगतायत नाम, म्हणून आपण त्यांनी मग नामाच्याद्वारे अभ्यास सुरू केला आणि नामस्मरणाचा अभ्यास खूप जोरात केला. असं जे त्यांचं सगळं चरित्र आपण पाहतो. तिथे साधकाला ज्यावेळेला खरा हे स्वरूप कळत नाही त्यावेळेला अनेक मार्ग त्याच्या समोर येतात. म्हणजे हा समाधीचा मार्ग जसं सांगितलं की 7 पायऱ्या केल्या की पण या इतक्या सोप्या नाही. प्रापंचिक माणसाला अशा पद्धतीने करणं कठीण आहे. दुसरा 5 म्हणजे पंचाग्नी साधनं म्हणतात. पंचाग्नी साधन म्हणजे 5 ठिकाणी अग्नी लावायचा आणि बसायचं. म्हणजे दुपारचं भर दुपारी बसायचं, वरती सूर्य तळपतोय ते अग्नीच आहे आणि 4 बाजूला परत अग्नी पेटवायचं आणि मध्ये बसा. त्या उष्णतेमध्ये सहन करत बसायचं आणि त्या सहनशीलता वाढवून आपलं तिथे मन एकाग्र करायचं आहे. अशा पद्धतीने त्याला पंचाग्नी साधनं म्हणतात. 7, 5, 3 म्हणजे आपले ठिकाणी पारंपरिक ज्यावेळेला एक धर्मार्थ सांगितलं जातो तर 3 देह आहेत. आपलं स्थूल देह, सूक्ष्म देह, अतिसूक्ष्म देह असे 3 देह आहेत. म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे 3 देहातून सर्वसाधारण माणसाचं कार्य चालतं आणि त्याच्याही पलीकडे जावं लागतं ते म्हणजे महाकारण देह. म्हणून ह्या 3 देहाचं निरसन करायचं असतं. ते पण विचारातून ते करत 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 एका जागी बसल्यानंतर की हा स्थूल देह नाही आहे, मग स्थूल देह नाही म्हणजे सूक्ष्म देह. सूक्ष्म म्हणजे आपल्या ठिकाणी जी मानसिक वासना जे आपण म्हणतो तो सूक्ष्म देह, मनाचं देह. स्थूल देह म्हणजे आपले शरीर. कारण देह म्हणजे त्या अवस्थेला गेलं आपण कुठे आहोत काहीच कळत नाही, अज्ञानासारखे असं काळो असं म्हटलं जातं म्हणतात कारण. पण स्थूल आणि सूक्ष्म देहाला कारणीभूत असलेला हा देह त्याला कारण देह म्हणतात. आणि त्याच्याही पलीकडे जायचं असतं. त्याच्या पलीकडे म्हणजे प्रत्यक्ष त्या आत्मज्ञान तिथे प्रकट होतं, त्याला म्हटलंय महाकारण. म्हणून 7, 5, 3 हे जे 3 वेगळे वेगळे मार्ग सांगितले. आणि दशकांचा मेळा, दशकांचा म्हणजे आपलं जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक, कान, डोळे, जिव्हा, त्वचा आणि 5 कर्मेंद्रिय, हात, पाय, कान आदी जे 5 कर्मेंद्रिय आपण यांचं शिवाय आपल्याला पाहता आलं तर ती स्वरूपाची अनुभूती असते. असा सगळा जो मार्ग आहे सांगायला तो जरी सोपा वाटला तरी करायला अतिशय कठीण आहे. आणि त्यामुळे तिथे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सावध करतात नवीन साधकासाठी. 7, 5, 3 दशकांचा मेळा तत्वी कळा दावी हरी. हे सगळं मार्ग कशासाठी आहे की हा स्वरूपाचं अनुभूती घेण्यासाठी हे मार्ग आहे. प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येकाचं त्या वेळेला जे ऋषीमुनी होती जसं पातंजलीने योग मार्ग सांगितला तसं प्रत्येकाने एक मार्ग सांगितलेला आहे. पण त्यांचं अनुभव त्यांनी सांगितलं की स्वतः ज्ञानेश्वर माऊली म्हणजे स्वतः ते योगाचार्य होते, सर्व अंगाने त्यांनी सगळं ज्ञान घेतलेलं होतं. आणि ते म्हणाले की बा प्रापंचिक लोकांसाठी सगळ्यात सोपा मार्ग कोणता की ही स्वरूपानुभूती घेण्यासाठी तैसे नवे नाम सर्व मार्गा वरिष्ठ ते काही कष्ट न लागते. सहज कष्ट न करता आपल्याला जरी स्वरूप स्मरण हवं असेल
तर नामाच्या द्वारे हे स्वरूपाचं स्मरण करून घेता येतं आणि हे सर्वात सोपं आहे. आणि हे सोपं आहे ह्याचं आपल्याला सतत ते सांगता येईल. इकडे तिकडे जाऊ नकोस की कुठेतरी योगाभ्यास करायला जाशील, मग तिथे झालं की यज्ञयाग करशील, तीर्थयात्रेला जाशील की तिथे देव भेटेल. तिथे कुठेही देव भेटणार नाहीये. ती दिव्यत्वाची अनुभूती आपल्याच ठिकाणी घ्यायची आहे आणि ह्या आपल्याच ठिकाणी घेण्यासाठी आपल्या ठिकाणी असलेला जो अहंकार आहे तो अहंकार दूर होऊन तिथे देवभाव जागृत होणं आणि त्यासाठी जो हा अभ्यास करायचा त्यालाच नामस्मरणाचा अभ्यास म्हणतो. म्हणून नामस्मरणाचा अभ्यास करतानाच प्रथम सांगते देवाची द्वारी उभा क्षण तेने मुक्तिचारी साधे. म्हणजे सतत अखंड जेव्हा आपण पुन्हा 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 ते नामस्मरण करायचा प्रयत्न करू त्यावेळेला आपल्याला हा मार्ग प्राप्त होतो. तिथे आपल्याकडे जी प्रगल्भता जागृत होते त्याच्यातून तिथे दिव्यत्वाची अनुभूती यायला लागते. म्हणून दिव्यत्वाची अनुभूतीसाठी अखंड नामस्मरण पाहिजे. आता अखंड नामस्मरण म्हणायचं गेलं तर अखंड नामस्मरण आपल्याला होईल का हा परत प्रश्न. तर ते तसंही होऊ शकत नाही. मग अखंड नामस्मरण होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर सद्गुरू आपल्याला ज्या विशिष्ट मार्गाने आपल्याला हे नाम कसं घ्यायचं हे शिकवतात ते लक्षात घेऊन नाम घ्या. नुसतं राम 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 म्हटलं, नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हटलं की रामकृष्ण हरी म्हटलं की झालं नाही. की हे नाम ह्याचा अर्थ ते स्वरूपच आहे आणि हे स्वरूप जिथे मी म्हणतो आपण तेथेच आहे की तिकडे शोधायची गरज नाही. ह्याचं मार्गदर्शन घेऊन त्या ठिकाणी जिथे मी असं जे स्फुरण आहे तिथे आहे ते विठ्ठल आहे हा भाव धारण करून नाम घ्यायचं. म्हणजे राम म्हणताना त्या स्वरूपाला आपण साथ घालतो पण त्या स्वरूपाला आपण साथ म्हणजे कोण घालतोय ते स्वरूपच घालतंय. ते मी म्हणून कोणीच नाही हा भाव आपल्याला तिथे धरावा लागतो. आज आपल्याला तेच आपल्याकडे जमत नाही का कारण आपल्याला आपला अहंभाव आपल्याला सोडता येत नाही आणि हा जो अहंभाव आपल्याला सोडता न आल्यामुळे हे नामस्मरण आपल्याला जमत नाही. खऱ्या अर्थाने जे संतांना अभिप्रेत आहे सद्गुरूंना अभिप्रेत आहे ते नामस्मरण आपल्याला जमत नाही. म्हणजे आपल्याला नुसतं उच्चार त्याला माहिती आहे पण उच्चाराच्या मागे आपल्याला हे देवाचं द्वार जे म्हटलेलं आहे ते देवाचं द्वार म्हणजे नेमकं काय ते परत लक्षात घ्या. जसं देवाच्या द्वारामध्ये जशी एक फ्रेम असते आपल्या दरवाजाची आणि दरवाजा असते. तर फ्रेम म्हणजे काय पहिलं म्हणजे ज्ञान. एक खालची भाग म्हणजे ज्ञान. बाजू जे बघायला गेलं तर त्या ज्ञानावर असलेली आपली श्रद्धा. त्या श्रद्धेतून आपल्या मनामध्ये असलेला प्रेमभाव म्हणजे भाव आणि त्या भावातून आपण जे भान घेतो ती म्हणजे ही चौकट आहे. ज्ञान श्रद्धा भाव आणि भान आणि ह्या चौकाच्या मध्ये जो दरवाजा आपण म्हणतो बंद झालाय तो दरवाजा बंद उघडण्यासाठी काय केलं पाहिजे तिथं अखंड ते नाम घेत राहिलं पाहिजे आणि अखंड नाम घेतलं की तो दरवाजा उघडणार कुणाचा मनाचा. म्हणून तिथे जे नाम आपल्याला घ्यायचं आहे ते नाम आपल्याला अत्यंत श्रद्धेने घ्यावं लागतं. भाव धरा म्हणतात ते भाव धरावा लागतो. ते भाव म्हणजे ते ज्ञानावर श्रद्धा पाहिजे. ज्ञान काय आहे ती ईश्वरी शक्ती आहे हे ज्ञान. मी म्हणतो तिथेच ईश्वरी शक्ती आहे हे ज्ञान आहे पण ते आपल्याला पटत नाही. आपण कितीतरी म्हटलं तर आपल्याकडे ईश्वर आपण असं वाटत नाही आणि त्यामुळे ते न कळल्यामुळे ते सद्गुरूंवर श्रद्धा पाहिजे आणि सद्गुरू श्रद्धा ज्यावेळेला असते त्यावेळेला त्याच्यातून तेच ते ज्ञान देतात. त्या ज्ञान आपण हळूहळू स्वीकारण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ज्ञानातून जेव्हा आपण तो भाव धरायला लागतो श्रद्धा पहिली आणि श्रद्धेतून जो भाव धरतो भावातून सतत आपल्याला आपल्या ठिकाणी जे भान घ्यायचा प्रयत्न करायला लागतो त्यावेळेला सद्गुरू भक्तीचा हा दरवाजा उघडायला लागतो. या चौघी चारी म्हणून तिथे सद्गुरू भक्ती आहे. ते सद्गुरूचं महात्म्य आहे की सद्गुरूवर श्रद्धा असल्याशिवाय चारी गोष्टी आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून पहिल्यांदा सद्गुरू भक्तीच हवी. पण सद्गुरू भक्ती म्हणजे नुसतं सद्गुरूंच्या रूपाची भक्ती नव्हे तर सद्गुरूंचं रूप अधिक सद्गुरू देत असलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानातून आपण जे आचरण करतो त्या आचरणातून आपल्या ठिकाणी ही प्रगती होत असते. म्हणून नामस्मरणासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. हे नुसतं नाम घेतलं तर नामस्मरण होत नाही पण हे सगळं जर लक्षात घेतलं तर नाम कधी घ्या कुठे घ्या आंघोळ केली की न केली त्याचा काय तिथे संबंध येत नाही. बाकीच्या गोष्टी या करायला पहिल्या सुचिर्भूत व्हावं लागतं आंघोळ करावं लागते सोहळं नेसावं लागतं सगळ्या गोष्टी करतो आपण.
आणि आपल्या वाटतं आपण खूप पवित्र झालो, पण मन जोपर्यंत पवित्र होत नाही तोपर्यंत मन शुद्ध होत नाही. तेव्हा किती आंघोळ केली स्वतःला, गंगाच्या नदीमध्ये जाऊन किती डुबक्या मारल्या, आणि मनात जर अहंभाव असेल तर तिथे मन पवित्र झालं की गेले सगळे जन्मोजन्मचं पाप निघून गेलं. ही कल्पना आहे लक्षात. म्हणून कल्पनेत न अडकता आपल्याला हे जे स्वरूप आहे हे स्वरूपच आपण आहोत. आपण जे समजतो देहाच्या अपेक्षा आपण समजतो, पण देहातून हे जाणणारं जे तत्व आहे ते मुळात शुद्ध आहे, पण आज तेच देहभावामुळे अशुद्ध झालेलं आहे. आणि म्हणून देहभाव बाजूला करून तिथे केवळ देवच आहे या भावात नाम घेता आलं पाहिजे. भाव धरारे देवा प्लस हा भाव धरता आला पाहिजे. आणि तो भाव धरून जेव्हा आपण हे करतो त्यावेळेला हे नाम त्याला कसलेच म्हणजे सोहळं पाहिजे की उपास तपास केलं पाहिजे, रथवैकल्य केली पाहिजे, कुठेतरी एका ठिकाणी बसलं पाहिजे असं नाही. जिथे जाल तिथे कुठेही तुम्ही नाम घेऊ शकता. म्हणजे अगदी नाम घेताना तुकाराम महाराज तर बहिर्दिशेला जायचे सकाळच्या वेळेला. आपण असेल त्याला बहिर्दिशा म्हणजे काय माहिती सगळ्यांना कळलं का? बहिर्दिशा वॉशरूमला जातो तर तिथे जाऊन नाम घेत बसायचे. ते रामेश्वर त्यांना बघायला एकदा आले, पहिल्यांदा कोण आहे तुकाराम महाराज. रामेश्वर म्हणजे स्वतः अगदी शास्त्री बुवा होते आणि त्यांचं नाव ऐकून ते बघायला आले की बरोबर काय आहे काय कोण तुकाराम महाराज. पण ते विचारायला गेले तुकाराम महाराज नदीवर गेले म्हटलं. नदीवर गेले म्हणजे वॉशरूमला गेले असं. आणि तिथे गेले शोधा बघायला गेले कुठे तुकाराम, तर त्यांना एका झाडाच्या मागून आवाज येतो विठाल 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 विठाल. हा माणूस आहे कुठेही देवाचं नाव घेत बसलेलं आहे. तर त्यांना ते आल्यानंतर बरोबर तुम्हाला काय लाजच वाटते की नाही, कुठे जातात देवाचं नाव कसे काय घेऊ शकतात. तर ते काय म्हणाले तुकाराम, अहो माझं जीव आहे ना ही मला आवडतच नाही. मी जिथे बसतो तिथे विठाल 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 चालू होतं. म्हणजे त्यांच्या ठिकाणी इतकं ते स्मरण होतं. तेव्हा कसलं मी तुमची जीभ बघतो जीभेला हाताने हात लावत तोंडात हालवून, तर त्यांच्या तिकडे अशी झणझण्या आल्या की तिथे जो प्रभाव होता त्यांच्या नामस्मरणाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं अरे त्यांच्याकडे हे जसं आपल्याकडे नाहीच आहे. शास्त्री बुवा होते ते, आणि तेव्हा ते त्यांना शरण केले. म्हणजे कधीच एखादा शास्त्री बुवा शरण केलं, बाकी सगळे शास्त्री स्मरणाला जात नव्हते. आणि म्हणून नामस्मरणाचा जो हा प्रभाव आहे की दिसायला अगदी सोपं वाटतं, सहज वाटतं. आणि तिथे बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं जे सहज मिळतं ना ही किंमत कळत नाही. कळलं का मी काय म्हणतो? तुम्हाला सहज मिळतं फुकट मिळतं, किंमत नाही. तुम्ही जर 500 रुपये देऊन या, तिकीट लावले तर सगळेजण हा काहीतरी स्पेशल आहे 500 रुपये देतो. किंवा आणखी काहीतरी वेळ उलट्या मारायला सांगा, इथे उलटे बसा तिथे सरळ बसा, तर लोकांना वाटतं काहीतरी वेगळं आहे आणि तिथे लोक आकर्षित होतात. पण जे सहज आहे सोपं आहे तो मार्ग आपल्याला करायचा आहे. म्हणून इथे ते सावध करतात की हे अनेक मार्ग आहेत, स्वरूपस्मरणासाठी अनेक मार्ग आहेत. वाईट आणि चांगला असा भाग नाहीये. आपल्याला काय जमेल ते महत्वाचं आहे. जे पचेल ते खा असं आपण म्हणतो नेहमी ना, पचत असेल तर खा, पचत नसेल तर खाऊ नका. तसं हा पचणारा मार्ग कोणता आपल्या सर्वसाधारण लोकांसाठी? नामस्मरण. जेथे जाल तिथे ते नाम घेऊन त्या भावात जाता आलं, आणि त्या भावातून जेव्हा आपण त्या तत्वाशी एकरूप होतो तेव्हा तिथे हे सहज होतं. म्हणून ते म्हणतात 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी, तैसे नाम सर्व मार्गावरिष्ठ, तिथे काही कष्ट न लागती, जपाचपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार. अजपा म्हणजे काय? सोहम भाव जे म्हटलं जात आहे. आता हाही नामस्मरणाचा मार्ग आहे, तोही श्रेष्ठ मार्ग आहे तसं बघायला. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तिथेही तुम्हाला कष्ट करतात, कारण सोहमभावासाठी मनाचा निर्धार करावा लागतो. म्हणजे सोहमभाव म्हणजे काय? श्वास आपण जो घेतो आता सो हवा, म्हणजे तो श्वास आधी जर दीर्घ घेतला आपल्या लक्षात आहे. असं केलं की आपल्या आतमध्ये आपल्याला कळतो, बाहेर तो आहे का. आणि बाहेर पडताना मुद्दाम करायचं नाही, तो कळण्यासाठी सांगितलं. तो बाहेर पडतो त्याला हम म्हणतात, आतमध्ये आलं सोय. म्हणजे संस्कृत सो म्हणजे तोच, म्हणजे ते तत्व आहे तर तो. हम म्हणजे मी, तो आणि मी एक. हा भाव तिथे धरण्यासाठी त्या नादावर
स्मरण अजपा जपे, की इथे जप करताना तो नाद धरत धरत तिथे लक्ष द्यायचं, सोहम भाव म्हणतात त्याला. स्वरूपानंदांचा जो मार्ग आहे, स्वरूपानंदांचे जे सर्व शिष्य आहेत ते त्या सोहम भावाचा जप करतात आणि जे प्रयत्न करतात ते मिळतील. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणाले नुसतं साधं शब्द तुम्हाला उच्चारून तो भाव धरायला सांगितलं तर बाकीचं करायची काही गरज नाही. कारण ज्ञानेश्वर माऊलींनी नामस्मरणातून हा अनुभव घेतलेला. पण ज्ञानेश्वर महाराजांचा जो आपला आपण जे आपण सद्गुरूंपर्यंत किंवा सद्गुरू आपल्याला ज्ञान दिलं आहे ती परंपरा अशीच आहे, ज्ञानेश्वर माऊलींकडून आलेली आपल्यापर्यंत आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला आदिनाथ मच्छिंद्र, तुम्हाला तुमची परंपरा काय असं जर विचारतात काही लोक, परंपरा म्हणजे आपली परंपरा म्हणजे कोण आहे? आदिनाथ. आदिनाथाने पहिलं सुरुवात, तर मच्छिंद्रनाथ, मग गैनीनाथ, मग निवृत्तीनाथ, मग ज्ञानेश्वर माऊली. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनीनाथ, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर. मग परत आपल्या हे करत करत आपण सद्गुरू आपल्याला. पण तिथला एक मार्ग असा गेला, तोच त्याच ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी जाऊन जे स्वरूपानंदाचा जो मार्ग आहे तो सोहमभावाचा मार्ग. तिथे म्हणजे संन्यासाचा तिथे जास्त बोध असतो आणि आपल्याकडे जो हा मार्ग आहे तिथे प्रापंचिक लोकांनी ते स्मरण करण्यासाठी नामस्मरण सांगितलं जातं आणि तिथे सोहमभाव सांगितलं जातं. पण तिथे सोहमभावासाठी परत तुम्हाला तुमची बैठक स्थिर असावी लागते आणि तिथे तो नाद ऐकण्याचा आपल्याला, हा नाद आपणच आपला ऐकू शकतो आणि तो नाद ऐकत ऐकत मन स्थिर करण्याचा तो प्रकार आहे आणि तोही चांगलाच आहे. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आपल्यासाठी, सर्वसाधारण माणसासाठी हा नामस्मरण अतिशय सोपं आहे आणि ह्या स्मरणातून त्यांना अनुभव आला. ते अनुभवाचे बोल सांगतात, ते नुसतं हा चांगला तो वाईट मार्ग सांगत नाही. त्यांना सगळे मार्ग माहिती आहेत, त्या सगळ्या मार्गाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यावेळेला सांगतात की तुम्हाला सर्वसाधारण माणसासाठी हा मार्ग आहे, सोपा आहे. म्हणून अजपा जपे दारू असे. अजपा जपणे उलट प्राणाचा, म्हणजे उलट प्राण, म्हणजे सोहम किंवा हमसो असं पण दोन उलट्या बाजूने घेतात. म्हणजे सोहम म्हटलं की आधी हम म्हणायचं, मग सो म्हणायचं, हमसो. हमसो म्हणजे हंस. म्हणजे हंस काय करतो? पाणी आणि दूध वेगळं करतो ना. तसंच सत आणि असत यांना दोन वेगळेपणाने पाहणारा तो हंस, त्यालाच परमहंस शब्द वापरतात. म्हणजे सद्गुरू म्हटल्यानंतर आणखी त्याच्यावरती आणखी वरची पायरी की जिथे ती जाणीवेची एवढी उच्च अवस्था होते की त्यांना परमहंस, म्हणजे परमहंस रामकृष्ण किंवा आता स्वरूपानंदांच्या मागे पण तिथे त्यांचे शिष्य परमहंस स्वरूपानंदम असं महाराज असं त्यांना एक उपाधी जोडतात. पण हा सगळा भाग आपल्याला त्याच्यात काही पडायचा नाही. आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्ञानेश्वर माऊली जे सांगतायत ते म्हणजे नामस्मरण करा आणि मग ज्ञानदेवाजीने नामे विनवे, म्हणजे त्यांचं इतकं नामस्मरण झालं पाहिजे की नामाशिवाय नाम जरा जरी चुकलं तर आपल्याला घुसमटल्यासारखं वाटलं पाहिजे. आता होतं का आपल्याला असं काय तर चुकलं असं वाटतं का? नाही चुकलं, आपण विसरूनच जातो थोडा वेळ केल्यानंतर. पण खरा मार्ग असा आहे की ज्ञानेश्वर माऊलींचा अनुभव आला तर ज्ञानेश्वरांकडे तो अखंड नाम चालू होतं आणि अखंड नाम म्हणजे त्याने कुठे पण वर्णन केलंय की तू कबीराने जसं सांगितलं की मी आरामात बसलो आणि माझं नाव तो रामच घेतो. की हा जो बोध आहे की ह्याच्यातून जो अनुभव आहे ते अखंड नामस्मरणात येतो. म्हणून नामस्मरण म्हणून भावातून नामस्मरण घेता आलं म्हणजे एवढं फक्त कळलं. म्हणून सद्गुरू म्हणून नाम घ्या याचा अर्थ काय? सद्गुरू जे स्वरूपाचं स्मरण, ते स्वरूप म्हणजे नेमकं काय ते समजावून सांगतात आणि ते स्मरण समजावून घेतल्यानंतर त्याच तत्वाचं स्मरण करत करत नाम घ्यायचं आणि ते तत्व आहे कुठे? सर्वत्र आहे. याला आपण ब्रह्म म्हणतो, परमात्मा तत्व म्हणतो, ते आहे कुठे? सर्वत्र आहे. पण अनुभवाचं कुठे? ज्याच्या त्याच्या शरीरात अनुभवायचं. अनुभवण्यासाठी बाहेर पडायचं नाहीये, तर अंतर्मुख व्हायचंय. म्हणून अंतर्मुख होऊन नाम घ्या. जेव्हा आपण बहिर्मुख असतो त्याला आपल्याला लक्ष तिथे लागत नाही, निर्णयाच्या रूपांमध्ये आपण गुंतत जातो आणि आपलं मन अस्थिर होतं. म्हणून डोळे बंद करून एका जागी स्थिर राहून कसं घ्यायचं, हा भाव कसा धरायचा हे सद्गुरूंकडनं शिकून आपल्याला जे नाम घ्यायला लागतो तर आपल्याला हे सहज सोपं होतं
ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ राम कृष्णी पंत इथे ते म्हणतात म्हणजे माझा जो अनुभव आहे ते सांगतात. माझा म्हणजे कोणाचा? ज्ञानेश्वर माऊलींचा, की त्यांना जे आत्मसात झालेलं आहे, ही सिद्धी प्राप्त झाली आहे, स्वरूप सिद्धी, ती नामस्मरणातून झाली आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ते हरिमुखे म्हणा, हरिमुखे 2 वेळा का म्हणाले? हरीचं नाव घेतो हे स्मरण करून हरिमुखे. नामस्मरण कोण करताय? मी नामस्मरणाला बसतो, चूक. मी म्हटलं की तुझे मी असेल तिथे देव नाही, आणि देव असेल तिथे मी नाही, असं कोणी सांगितलं? कबीराने. जब राम था तब मैं नहीं था, जब मैं था तभी राम नहीं. म्हणजे मी असेल तिथे राम असणार नाही. तो देव मी ह्या भावात मी म्हणतो आणि तिथे नाम घेता येणार नाही. तर मी म्हणणार ते तत्वच आहे, तो रामच आहे. ह्या भावाच्या राम राम म्हणायला लागला तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. म्हणून त्याच्या पुढचा अभंग त्याच पद्धतीने सांगितलंय. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. इथे लक्षात घ्या की इथे जप तप कर्म, आता हे परत वेगळे वळण. जप तप 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 करतात, जप करतात, मंत्रांचा जप करणं, जप तप कर्म, निर्णय कर्म, कर्मकांड जे आपण करतो. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, म्हणजे कर्मकांड करणं, निर्णय क्रिया, यज्ञ याग वगैरे जे आपण करत असतो, तर त्याचं सर्वाचं सार काय? सर्वा घटी राम भाव शुद्ध, की सर्वत्र हा राम आहे. प्रत्येक घटाघटामध्ये, प्रत्येक घट म्हणजे रूप, प्रत्येक घट म्हणजे देह, की आपल्यासमोर सर्व देह जे आपण पाहतो ते खरं त्या देहामध्ये ती ईश्वरी शक्ती नांदते आहे. हा बोध आपल्याला सतत असला पाहिजे, आणि तो बोध नसतो म्हणतो आपण सगळ्यांकडे बघताना भेदातून पाहतो. प्रत्येक ठिकाणी हा तो चांगला आहे, तो वाईट आहे, तो असा आहे, तो तसा आहे, हे जे भेद आहेत आपल्याकडे, की जो आपला वाटतो, जो आपला वाटत नाही, हे जे भेदभाव आपल्याकडे आहे, ते भेदभावच आपल्याला त्या दिव्य स्वरूपाच्या पासून वेगळे करत असतात. म्हणून सगळे मार्ग कोणतेही तुम्ही घेतले तर इथे तेच सांगते. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वांचं सार काय? जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. म्हणून नामस्मरण करताना सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते आहे. प्रत्येक रूपामध्ये ही ईश्वरी शक्ती नांदते, आणि मी म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा ईश्वरी शक्ती नांदते आहे. हा पहिला बोध आपल्याला घेता आला पाहिजे. विचारातून कळणार नाही, सगळी रूप वेगळी वेगळी दिसणार, पण जिथे हे जाणणारं तत्व आहे, प्रत्येक रूपामध्ये मी म्हणून जे जाणणारं जे तत्व आहे, तिथेच राम आहे, तिथेच ही ईश्वरी शक्ती आहे. हा पत्ता ते आपल्याला देत आहेत. जायचंय कुठे, तुला कुठे पाहायचंय, तू इकडे तिकडे पाहत नुसतं राम राम म्हटलं तर राम भेटणार नाही, सगळीकडे आहे. पण अनुभव कुठे घ्यायचा आहे हे पहिले लक्षात ठेव. सर्वागटी राम भाव शुद्ध, न सोडी हा भाव टाकी रे संदेह, राम कृष्णी नित्य राम कृष्ण. म्हणजे ते नाम कसं घ्यायचं ते सांगितलं. भाव काय झाला? सर्वागटी राम भाव शुद्ध, म्हणजे सर्व घटाघटामध्ये हा राम आहे, की ही जी ईश्वरी शक्ती आहे, हा भाव आपल्याला असला पाहिजे. हा भाव म्हणजे काय, परत लक्षात ठेवा. आपल्याला कळत नाही, पण सद्गुरूंनी सांगितलंय सगळीकडे राम आहे. सर्वसाधारण माणसं सगळे राम आहे, तो बघायला बघतो कसा, तो सगळे माणसं दिसतात, राम कुठे दिसतो? पण प्रत्येक माणसाच्या ठिकाणी जो जिवंतपणा आहे तो राम आहे. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी जे चलन वलन आहे, श्वासोश्वास चाललाय, कशामुळे चाललाय? ती ईश्वरी शक्ती तिथे आहे म्हणून ते आहे. तो पत्ता सांगितला. म्हणून सगळीकडे पाहताना काय म्हणायचं आहे, की सगळीकडे ही ईश्वरी शक्ती नांदते, हा भाव आपल्याला असायला पाहिजे. की प्रत्येकाकडे पाहताना देवा तूच सर्व आहेस, देवा तूच सर्व आहेस, देवा तूच सर्व, हा जप आहे. हा जप जर आपल्याला लक्षात घेतला की तो भाव धरता, भावामध्ये तो रूपांतर होतो. म्हणून सर्वत्र पाहताना ही ईश्वरी शक्ती नांदते, हा भाव.
म्हणून सर्वा गटी राम भाव न सोडी हा भाव टाकी रे सतत. मनात जरा सुद्धा शंका आणू नकोस. आपल्या मनामध्ये शंका येते, बरोबरच आहे का हो? येतं ना बऱ्याच वेळा. बऱ्याच बघतो आपण, ऐकायला माणूस वेडावाकडा वागतो. अशा ठिकाणी देव कसा असेल हो, असा प्रश्न पडतो ना. अगदी नवरा बायको भांडले तरी ह्याच्या ठिकाणी कसला देव असणार हो, असा बोलतो. असं म्हणतो ना आपण की हे जे आपल्याकडे शंका येतात, त्या शंका ह्या राग आला की प्रेम आलं, काही असलं ते राम आहे हे विसरायचं नाही. हा भाव पक्का झाला. म्हणून नट सोडी हा भाव टाकी रे सत्य. आणि निशंक होऊन रामकृष्णी टाव फोडी. की टाव म्हणजे अंतःकरणापासून रामच आहे, रामच आहे, किंवा विठ्ठलच आहे, विठ्ठलच आहे, हा भाव धरायचा असतो. नामच म्हणजे तो भाव धरण्याचा प्रयत्न करायचा आहे की सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नांदते आहे. आणि ती ईश्वरी शक्ती मी म्हणतो तिथेही आहे. म्हणजे मी म्हणतो तिथे ती ईश्वरी शक्ती आहे. आणि त्या शक्तीला सतत साथ घालणं नामाच्या द्वारे, त्याला म्हणतात नामस्मरण. म्हणून नामस्मरण याचा अर्थ हा सतत लक्षात ठेवायचा. नामस्मरण करताना आकाशात पाहायचं नाही, पुढच्या देवदेवता दिसतात तिथे पाहायचं नाही. कारण आपल्याला आता वाटतं गणपती आला की गणपतीला पहिलंच नाव घ्या, कृष्ण जन्म आले की कृष्णाचं नाव घ्या. मग मध्ये आणखी महाशिवरात्री आली, महाशिवरात्री शंकराचं नाव घ्या. सगळ्या देवांचं नाव घेतो. म्हणून अशी गोष्ट मागे सांगितली होती, पूर्वीच्याकडे कोकणात जर बोटीत जावं लागत. आणि गेल्यानंतर थोडं जरा जवळ गेल्यानंतर बोटीमध्ये पाणी भरायला लागतं, मोठी बोट होती पण पाणी. तर त्याकडे बाबा आता तुम्ही देवाचं नाव घ्या तुमच्या, खरं नाही बोट बुडते, जो वाचला तो वाचला नाव. आता तिथे विनोद आहे, हा विनोद खरं काय समजू नका, पण नेमकं काय तुम्ही सांगतो. ख्रिश्चन धर्मीय होतं ते जिजसचं नमस्कार नाम घ्यायला, त्यांना जिजसच्या ह्याच्यात त्याला वाचून ते पटकन गेले. मुस्लिम धर्म अल्ला अल्ला करत बसले, त्यांनाही ते वाचले. पण आपले जे होते ना, गणपतीला कोण मागतोय, कोण देवीला हाक मारतोय, कोण रामाला हाक मारतोय, कोण बजरंग बलीला. आणि हे करताना तो समोरून आपला गणपती हळू हळूहळू तिथे बोट बुडते. आणि हा हळूहळू तर हळू काय तुम्ही पण मला बुडवता ना. म्हणतो कोणते देव आले नाही तर तू तुला हाक मारतो, हा त्याला यायचं कोणी, एकाला हाक मार ना. एकाला सगळ्या हाक मारतो लवकर आलेच. ते सांगायचा बोध काय, आपली जी मनोवृत्ती आहे की ह्याची पूजा करतो, त्याची पूजा करतो, त्याची पूजा, हे सगळं एकाच स्वरूपाचं रूप आहे. ते एकाच स्वरूपाला निरनिळी नावं दिलेली आहेत. राम म्हणा, विठ्ठल म्हणा, शंकर म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, काही म्हणा, आहे काय हे जे आपल्या ठिकाणी जो जिवंतपणा आहे की आपल्या ठिकाणी जे चैतन्य आहे, त्या चैतन्याला दिलेलं नाव ते दिव्य चैतन्य आहे. ह्या भावामध्ये ते स्मरण करण्यासाठी एक नामस्मरण करायचं आहे. तुम्हाला आवडेल ते नाम घ्या. असंच घेतला तर कोणाला राम म्हणायला आवडतं, कोणाला विठ्ठल म्हणायला आवडेल, कोणाला ओम नमः शिवाय म्हणायला. प्रत्येक ठिकाणी निन्नळ आहे. पण आपण काय करतो, शंकराच्या देवळात गेलो की ओम नमः शिवाय म्हणतो. बाहेरला गणपती दिसला की गणपतीचं नाव घ्यायला, तिथून बाजूला गेलं की देवी दिसते, मग तिचं नाव घेतो. म्हणजे धड एका पण ते पण प्रत्येक रूपामध्ये अडकत जातो. आपल्याला हेच फक्त एकच तत्व आहे. एकतत्व नाम दृढधरी म्हणा हरीची करुणा येईल. हे जे ते सांगतात एकच तत्व आहे. तिथे विविधता रूपामध्ये आहे, अनेकत्व रूपामध्ये, पण आहे एकच तत्व विविध रूपाने प्रगट आहे. म्हणून एकच तत्वाचा भाव आपल्याला असला पाहिजे. सर्वत्र ईश्वरी शक्ती नांदते आहे, ते स्मरण आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून ते सतत सांगताय की तुम्ही इथे तिथे उभी धावाधाव करू नका. कोणी काय सांगितलं कुठे इथे जा तिथे जा तर लोक धावतात. त्र्यंबकेश्वरला गेलं की बरं वाटतं, शंकर भेटतो. शंकर भेटत नाही. तुमचं जर स्वरूप स्मरण हा शिव आहे. आज बरेच संत आपण पाहतो महाशिवरात्रीला उपास किती लोक करतात, कडक उपास करतात. बरं महाशिवरात्रीला गेल्यानंतर परत शंकराची भली मोठी मूर्ती पाहतात, भले मोठे पिंडी पाहतात आणि त्याच्या त्या भव्यतेमध्ये गुंतून ती पूजा करत बसतात. आता इथे शिवाची पूजा आहे की आपल्या आत्मलिंगाकडे वळणं लक्ष देऊन तिथे शिवाची पूजा करायची आहे. हा शिव म्हणजे आपण जो मी म्हणून जो भाव आहे तो शिवभाव आहे. जर शुद्ध मी म्हटलं आणि तो मी अमुक म्हटला की तो जीवभाव आहे. म्हणून खरी शिवाची पूजा कुठे करायची असते, ते आपल्याच ठिकाणी हे दिव्य स्वरूप जे आहे त्या दिव्य स्वरूपाच्या मुळे आपलं जीवन चाललेलं आहे. सर्वांचं जीवन त्या स्वरूपामुळे चाललेलं आहे. ते स्मरणात घेणं म्हणजे महाशिवाची पूजा आहे.
मग तिथे बेल घेतले पाहिजेत का? नाही, आपण दादरला जातो, कारण बेल काय आपल्याला मिळत नाही. तर मुंबईत बेलाचं झाड किती कुठे मिळणार? मग बेल तोडलेले आहेत दुसऱ्याने, तुम्ही घेऊन येता पैसे देऊन, आणि परत ते 1000 बेल वाहण्याचा प्रयत्न. ते पण कसं 1000 नाम घेत घेत बेल म्हणा. अरे फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून बेल व्हायलाच तरी हरकत नाही, पण ते पण आपल्याला कळत नाही. म्हणजे मार्गामध्ये आपण कसे चुकतो ते सांगतो. तिथे मन आपलं स्थिर राहिलं पाहिजे, आणि जेव्हा स्थिर मन होतं तेव्हा स्वरूप स्मरण होतं. म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी कसल्याच गोष्टीची आवश्यकता नसते. फक्त एका जागी शांत बसून निवांत होऊन आपल्याच ठिकाणी जे आपल्याला पाहता आलं पाहिजे, जे जाणणारं तत्व आहे त्याचा सदृढपणे व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन तिथे लक्ष ठेवून नाम घ्या. नाम का घ्या? तर मग ते लक्षात तरी बस झालं, तसंही बरोबर, तिथे लक्षात तरी बरोबर आहे. पण सतत ते स्मरण जे झालंय ते पुन्हा पुन्हा आपल्या नामोच्चाराच्या द्वारे आपल्याला परत स्मरण घेण्यासाठी नाम हे सोपं पडतं. की जेव्हा आपल्याला नामाची गोडी लागते तर येता जाता आपण नुसतं मुखामध्ये नाम आपल्या येत जातं का आतून आपल्याकडे ते नाम येते हे आपल्याला कळतं. आणि हे कळायला लागलं की आपल्याला स्वरूप स्मरण व्हायला लागतं. स्वरूप स्मरणामध्ये आपला देहभाव बाजूला होतो. म्हणून इथे स्मरण करताना भाव धरारे, हा जो सांगितलं भावे विण काय सांगितलं, देव भावे विना देव न कळे निसंदेह. म्हणजे 100% सांगतायत, न कळे निसंदेह. अजिबात भाव धरता तुला नाम घेतात नाही, स्वरूप कळणारच नाही. भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कर. गुरुशिवाय तुला अनुभव येऊ शकत नाही. तुला मी माझा एकटा बसून करतो, बरे लोक करतात. राम म्हणाला गुरु कशाला पाहिजे? त्याला बरोबर गरज नाही, नुसतं बडबड करायला गुरुची गरज नाही. ती संबंधासाठी गुरु लागतो, ज्ञानासाठी सद्गुरू असतो. नुसतं नाम कोणीही घेऊ शकतो. म्हणून सद्गुरू म्हणजे ज्याने अनुभवलेला आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असतं, आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे नाम घ्यायचं असतं. नाम जेव्हा ते सहज मुखामध्ये यावं लागतं तर ते अखंड स्मरण सुरू होतं. म्हणून नामस्मरण हे अतिशय सोपं आहे. म्हणून जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध. न सोडी हा भाव टाकी रे संदेहो, राम कृष्णी टाओ नित्य कोडी. जात वीत गोत कुळ शिळ मात, भज का त्वरित भावना शुद्ध. जात पात वित्त म्हणजे कुळ, हे सगळं आपण पुढचा कुळ आहे तुमचा, पुढचं गोत्र आहे. लग्नाच्या वेळेस आपण विचारतो कोणतं आपलं गोत्र, आपल्याला पण माहित नसतं. आजकाल विचारलं ना, लग्नाच्या वेळेला गोत्र विचारतात जास्त. काय मुलाचं गोत्र काय, मुलीचं गोत्र काय, का एका गोत्राच्या अशा लग्न करता येत नाही. आता गोत्र म्हणजे काय? गोत्र म्हणजे 5 ऋषींच्या द्वारे हे सगळे आपल्या परंपरा झालेली आहे. मग ते जमदग्नी वगैरे असे वेगवेगळे नाव आहेत, 5 ऋषी आहेत, आणि ते आपलं गोत्र आहे. गोत्र म्हणजे मूळ, गोत्र जिथून आपलं ही वंश परंपरा आली तर ते आपलं गोत्र आहे. आता आमचे बाबा म्हणजे आम्हाला पूर्वीच्या लग्नात कोणतं गोत्र, तर पूर्वी म्हणजे जमदग्नी गोत्र, आणि थोड्या दिवसांकडे हे आपलं जमदग्नी नाही गोत्र, आणखी दुसरं मोठं गोत्र आहे. म्हटलं याचं गरजच नव्हती. म्हणजे आपल्याला काही माहीत नसतं, पण आपल्याला कोणतं आपलं जरा वयस्कर लोक असतात, सिनियर लोक असतात, ते आपलं हे गोत्र आहे, त्या गोत्र बरोबर लक्षात ठेवून विचारलं की सांगता आलं. ब्राह्मण विचारलं कोणतं गोत्र सांगता आलं पाहिजे. आता माहिती नाही, माहिती आहे त्याच्या गोत्राचा काय उपयोग आहे, की कुळ काय, गोत्र काय, वित्त म्हणजे संपत्ती काय, ह्याच्यामध्ये कशामध्ये अडकू नकोस. त्या बाह्यांगामध्ये आपण इतकं अडकतो. म्हणून जात वीत गोत कुळ शिळ मात, भज का त्वरित भावना युक्त. मनापासून तू फक्त नाम घे. या बाकीच्या ह्याच्यात कुठेच अडकू नको. तुझं गोत्र काय, तुझं कुळ काय, तुझं शीळ काय, ह्या गोष्टीमध्ये अडकण्याची काही गरज नाही. तुला फक्त भावनायुक्त म्हणजे फक्त अतिशय भाव धरून प्रेमाने आपल्याच ठिकाणी ही ईश्वरी शक्ती नांदते आहे, हा भाव धरत धरत नाम घे. म्हणून नाम घेताना आधी सावकाश पण नाम घ्यावं लागतं, आणि वेगाने पण. 2 पद्धती आहेत, वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. पण जर हे आपल्याच ठिकाणी घ्यायचं असेल तर अत्यंत हळुवारपणे ते नाम घ्यावं लागतं. की आपल्या ठिकाणी जी भावना आहे ती भावना इतकी प्रेममय असली पाहिजे की त्या भावनातून तो जेव्हा घ्यायला लागतो तेव्हा तिथे आपलं मन शांत होतं, निवांत होतं. आणि म्हणून नाम घेण्याचं प्रत्येकाचा एक एक पिंड आहे, त्या पिंडाप्रमाणे नाम घेतलं पाहिजे. कोणाला भरभर घेऊन बरं वाटतं, तर कोणाला हळुवार म्हणून बरं वाटतं, कोणाला थांबून थांबून केलेलं बरं.
ज्याला हवं तसं घ्या, पण भावनायुक्त घ्या. दुसरा घेतो म्हणून मी तसंच घेतलं पाहिजे असं नाही. पण नामस्मरण सामूहिकपणे एकाच लयीमध्ये झालं पाहिजे. पण आपल्या घरामध्ये जेव्हा आपण नाम घेतो ते आपल्याला जे जसा तो भाव धरता येतो त्या भावातून नाम घेणं हे महत्वाचं आहे. म्हणून जात गीत बोत कुळ शीळ मात भज का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेव पाणी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. रामकृष्ण ध्यान ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठ भुवनी घर. आता वैकुंठ भुवनी म्हणजे काय? भुवन म्हणजे पृथ्वी तत्व आहे की जग भुवन म्हणतो आपण. अख्खं जे जग आहे विश्व आहे आपलं, आपण ज्याच्या त्याचा भुवन म्हणजे ह्या भुवनामध्ये रामकृष्ण ध्यानी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणजे ध्यानी मनी रामकृष्ण. ध्यानी मनी हे स्वरूपच आहे, स्वरूपच आहे. देवा तूच सर्व आहेस. हे सतत म्हणजे ध्यान म्हणजे एकत्र स्थिर होता तेव्हा ध्यान, आणि उठता बसता जेव्हा करता तेव्हा मनामध्ये हा भाव असला पाहिजे. ध्यानी आणि मन म्हणजे उठता चालता बोलताना पण मनामध्ये सतत ते सुरू असलं पाहिजे. मनातल्या पण आतमध्ये आतमध्ये तो विठ्ठल आहे विठ्ठल आहे, राम आहे राम आहे राम 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 म्हणता आलं पाहिजे. पण ते सतत जेव्हा होतं म्हणून ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. माझ्या ध्यानीमध्ये हे सतत रामकृष्ण रामकृष्ण म्हणजे हे चैतन्य स्वरूप आहे. हा भाव जेव्हा सतत व्हायला लागला तेव्हा तो राम तिथे प्रगट झाला. राम ध्याम ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. हे सगळं विश्वाला व्यापून असलेलं जे वैकुंठ, वैकुंठ म्हणजे विष्णू म्हणतात. अणु रेणू रस रेणू मध्ये जो ज्याचं सतत वास्तव्य आहे तो विष्णू. विष्णू म्हणजे नुसतं चार हाताचा विष्णू नव्हे, तर ते चैतन्य जे आहे ते चैतन्य ध्यानी मनी सतत आहे ह्या भावामध्ये राहिल्यामुळे आपल्या देहाच्या ठिकाणी ते वैकुंठ निर्माण झालं. कोणाच्या जे खरोखर त्या भावातून नामस्मरण घेतात त्यांच्या म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी तो अनुभव आहे की हे जे शरीर आहे ते वैकुंठ झालं एका बाजूला, की आजूबाजूला कुठेही पाहिलं तिथे तिथे सतत ते दिव्यत्वाच्या स्मरणामध्ये सर्व जे आहे ते वैकुंठच आहे. तिथे काही दुसरं म्हणजे सलोकता जी मुक्ती आहे, समतुता मुक्ती जे सांगतात ती तिथे आपोआप अनुभवाला येते. आणि म्हणून हा जो बोध आहे की नामस्मरणातून हे करा. नामस्मरण म्हणजे स्वरूप स्मरणातून. परत लक्षात नुसतं नामोच्चार म्हणजे नामस्मरण नव्हे, तर अत्यंत प्रेमाने श्रद्धेने भाव धरणं आणि भाव धरता धरता आपल्याच ठिकाणी त्या तत्वाचं आपणच भान घेणं. आणि त्या भानातून जेव्हा सद्गुरु भक्ती व्हायला लागते, सद्गुरूंच्या स्मरणातून जेव्हा नाम घेता येतो, तेव्हा खऱ्या अर्थाने हा नामस्मरणाचा अभ्यास त्या साधकाला हळूहळू समजायला लागतो आणि त्या समजण्यातून त्याला त्या तत्वाची अनुभूती येते. म्हणून ही तत्वाची अनुभूती घ्यायला तुम्हाला तपश्चर्या केली पाहिजे आणि तिकडे तीर्थयात्रेला गेलं पाहिजे याची काही आवश्यकता नाहीये. आहे काय, फक्त आपलं जे शरीर आहे ते तीर्थक्षेत्र झालं पाहिजे. आणि त्या शरीराच्या ठिकाणी जे हे ईश्वरत्व नांदताय त्या ईश्वरत्वाचा बोध पुन्हा 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 घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तो बोध घेताना एक विशिष्ट नाम जे सद्गुरूने आपल्याला दिलंय ते घ्या, की जे आपल्याला सहज घेता येतं ते नाम. कोणतंही नाम, नामोच्चाराचा शब्द म्हणतो तो घेताना मात्र त्याला दिव्यत्वाचा भाव धरता आला पाहिजे. आणि त्या दिव्यत्वाच्या भावातून आपण जेव्हा हे पुन्हा पुन्हा हे स्मरण करायला लागतो त्या पहिल्यांदा अनुभव येतो तो मन शांत होतं, मन निवांत होतं. ते करता करता काही क्षण आपण कुठे आहोत हे कळत नाही, पण ते स्मरण आपल्याकडे आपण आहोत हे कळतं. पण काय कसले आजूबाजू कसली गोष्ट स्मरण म्हणजे कसला आवाज येत नाही, काही होत नाही. अशी जी अवस्था येते त्यावेळेला आपलं नामस्मरण एका जागी बसून जेव्हा करतो ते योग्य असतं. तिथे काहीतरी जितका खोल जात जाऊ आपण तसा तसा तो एक वेगळा वेगळा अनुभव आपल्या वाटेला येतो. आणि त्या अनुभवाच्या आधारे आपण जेव्हा उठता बसता चालता बोलता त्या अनुभव लक्षात ठेवून जेव्हा जीवन जगायला लागतो त्याला म्हणतात अनुसंधान. म्हणून अनुसंधानातून जीवन जगणं ही फलश्रुती आहे. जेव्हा अनुसंधानातून आपण हे जीवन जगायला लागतो तेव्हा आपलं खरं नामस्मरण खऱ्या अर्थाने चालू होतं. पण तिथे नाम आपण घेत नसतो,
तर आतून नामोच्चार होत असतो, आतून ते स्वरूपभाव सतत आपल्याला अनुभवायला येत असतो. आणि ती जी अवस्था आहे त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपला नामस्मरणाचा मार्ग आपण बरोबर धारण केला आहे हे प्रत्येक साधकाने लक्षात घ्यायचं आहे. हा अनुभव जसा ज्ञानेश्वर माऊलीने आलेला आहे तसा आपल्या सर्वांना येऊ अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.